कालपर्यंत भारत आहे ना, पावड्याची गाडी टाकली तर पुन्हा पावड्याचा गाडा टाक. एखाद्याने ओला गाडी घेतली तर ओला गाडी कर. उबेर आलं तर त्याला ओला आलं. ॲमेझॉन आलं त्याला फ्लिपकार्ट आलं. इथं कॉपीराईट करत होते इथपर्यंत ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हल्ली एक बावळटपणा मला बघायला भेटतो का लोक अक्षरशः बलात्काराची कॉपीराईट करतात. म्हणजे म्हणजे बंगालमध्ये एखाद्या डॉक्टरवरती कलकत्त्यामध्ये तिथं रेप होतो, याची लोक तसदीक घेत असताना वाईट इतकं वाटतं का बदलापूरमध्ये पुन्हा असं व्हावं. ठीक आहे, बदलापूरमध्ये झालं, चुकून झालं असेल असं धरू, तर पुन्हा अजून महाराष्ट्रभरातून 10 जागेहून लहान लहान छोट्या छोट्या मुलींपासून लोकांपर्यंत असल्या खबरा ऐकावा. लोकांना झालंय काय जे मला कळत नाही आहे. अहो, घराच्या बायका सांभाळायची तुमची अवकात नाही, घरच्या बायकांबरोबर चांगले संबंध नाही, लहान लहान मुलींवरती अत्याचार करताना तुमची माणुसकी जाती कुठं? अहो, महाराष्ट्रासारख्या देशामध्ये शिवाजी महाराजांसारखे व्यक्तिमत्व आणि कितीतरी महान लोक होऊन गेले, यांचा वारसा जपणार लोक थोडी लाज वाटली पाहिजे का आपण आपल्या बहिणीबाळी आहे. उद्या ह्याच कारणाने लोक मुलींना जन्म देणार नाही. आजही म्हणजे आता तरी कुठंतरी मध्ये वाटत होतं का मुलगी झाल्यावरती IAS IPS बनती आहे तर लोक खरंच खुश होत होते. आता पुन्हा ती भीती वाटायला लागली. मग तुमच्यामुळं मुलामुलींमध्ये फरक व्हायला लागले आणि मुली असल्यावरती लोक आता जिलेबी वाटणं बंद करतील, बर्फ्या वाटणं बंद करतील. पेढे वाटताना जेवढी खुशी होती मुलं होतात, मुली असताना मुलांना लोकांना त्रास होईल असं वागू नका लोकांनो. आया बहिणींचा सन्मान करा. ही कुठली कॉपीराईट आहे? जर न्यूज मीडियामध्ये इथं जीव घेणे प्रकार चालले आणि आये दिन मीडियावरती हे असला फालतूपणा ऐकताना त्या बापांवरती, त्या भावांवरती, त्या घरच्यांवरती काय बितत असेल? क्राईम करताना का तुमची मानसिकता, तुमचं म्हणजे काय असं गहाण ठेवलं जातं का? इतकं क्रूर, इतका घाणेरडा प्रकार तुमच्याकडून होतोच कसा? आता संविधानाचा तर विषयच येत नाही, संस्कारांचा विषय येतो आणि थोडासा आत्मीयता जागी करावं. माणसात आणि बाया आपल्या आया बहिणी लेकी समान सर्वच आहे. थोडीशी माणुसकी जपा, खरंच मनापासून जपा. अतिशय दुःख आणि जड अंतकरणातून आहे हे टाकावं असं वाटतं. एक सामान्य नागरिक आहे मी, पण मला असं वाटतं का हे गरजेचं आहे. अतिशयोक्ती नाही आहे, हे गरजेचं वाटलं म्हणून सांगितलं. ज्याला पटलं त्यांनी बघा बाबांनो, काही मजा नाही. सांभाळा, ह्या पुरुषार्थाला सांभाळा. उद्या असं नको वाटायला का आपणच माणसांनी आपलीच लाज वाटावा, असं कृत्य तरी नका करू. सांभाळा.